मैत्रिणींनो, मी मनीषा लाईफ ऑफ मनीषा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर मी आज असा विषय घेऊन आले आहे की तो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये अनेकांना बोलताना अवघड जातो आणि तो आहे सॅनिटरी नॅपकिन। आजही आपल्या शहरात, गावात, समाजात त्या विषयावरती बोलताना लोक संकोच करतात। मुलींनाही सांगितले जाते की कुठेही बोलू नका, त्याची लाज वाटते। मैत्रिणींनो, पाणी येणे हा काही आजार नाहीये, तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या शरीरामध्ये गर्भधारणेसाठी तयारी होते आणि ती गर्भधारणा झाली नाही तर आपल्या शरीरातून जे वेस्टेज रक्त आहे ते बाहेर येतं, त्याला पिरियड असे म्हणतात। दोन्ही मैत्रिणींनो, आपल्या पूर्वीच्या काळामध्ये आपली आई आजी साडीचा कपडा, बाकड्याचा कपडा, चादरीचा कपडा ह्या यूज करायचा आणि काय व्हायचं, ते स्वच्छ धुतला जायचा नाही, चांगला वाळवला जायचा नाही। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जंतू तयार व्हायचे आणि त्या जंतूंमुळे त्यांना आजारपण यायचे। अंगावरती सफेद पाणी जाणे, जळजळ होणे, त्यांना सामोरे जावं लागत होते। या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता आपल्या इथे सॅनिटरी नॅपकिन बनलं आहे। तर हे सॅनिटरी नॅपकिन कापसाचे कॉटनमध्ये येतं, तर हे वापरताना काहीही प्रॉब्लेम येत नाही। आता पहिल्याच्या काळामध्ये महिलांना चिडचिड व्हायची, डोकेदुखी व्हायची, थकवा जाणवायचा, तर आता जे आपण सॅनिटरी नॅपकिन वापरतोय त्याच्यामुळे चिडचिड होत नाही, पोटात दुखत नाही किंवा थकवा जाणवत नाही आणि वापरताना कोणताही संकोच येत नाही, आपण रिलॅक्समध्ये कुठेही फिरू शकतो। तर मैत्रिणींनो, मी अशी डिटेल्स तुम्हाला सांगते की मुलींना समजेल, आईना धीर येईल आणि आपल्या स्त्रियांना आरोग्याविषयी माहिती कळेल। तर मैत्रिणींनो, हे सॅनिटरी नॅपकिन यूज करताना आधी स्वच्छ हात धुवायचा आहे आणि यूज केल्यानंतरही स्वच्छ हात धुवायचे, त्यामुळे आपल्या आरोग्याला कोणतीही हानी होत नाही। आपणच आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे, आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे। तर हे सॅनिटरी नॅपकिन यूज करून झाल्यानंतर ते व्यवस्थित एखाद्या कागदामध्ये गुंडाळायचं आणि ते डस्टबिनमध्ये फेकून द्यायचं। तर मैत्रिणींनो, आपण हे यूज केलेले सॅनिटरी नॅपकिन तुम्ही टॉयलेटमध्ये टाकू नका, त्याच्यामुळे ड्रेनेज लाईन चॉकअप होते आणि साफ करणाऱ्या स्त्रियांना त्याचा खूप त्रास होतो। तर आपण आपली पण काळजी घ्यायची आहे आणि आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांचीही काळजी घ्यायची आहे की त्यांना साफ करताना कोणताही त्रास होऊ नये। तर मैत्रिणींनो, आपण सॅनिटरी नॅपकिन यूज केल्यानंतर स्वच्छ हात धुवायचे आणि त्यानंतर ते हात या टिश्यू डिस्पेन्सर याने हात चांगले सुकवायचे। आपण जे सॅनिटरी नॅपकिन वापरतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो फ्लो आहे तो लिकेज होत नाही का ह्याचा आपण चेक करायचं। जर त्या पॅडने आपल्याला त्रास होत असेल तर ते कंपनी चेंज करायची आणि आपण जे सॅनिटरी नॅपकिन यूज करतोय ते दर 4 ते 6 तासाने बदलायचे। आपण ते एकच सॅनिटरी नॅपकिन दिवसभर ठेवलं तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो, आपल्याला रॅशेस, इचिंग होऊ शकतं। जर तुम्हाला कोणत्याही सॅनिटरी नॅपकिनने इचिंग होत असेल, रॅशेस होत असेल तर तुम्ही कंपनी चेंज करून सॉफ्ट असेल मुलायम सॅनिटरी नॅपकिन यूज करा। तर महिलांनो, आजच्या काळामध्ये आपली स्त्री घर चालवण्यासाठी कामाधंद्याला जाते, तर अशा ठिकाणी काय होतं की त्या स्त्रीला जर पिरियड आली तर स्त्रीला कामाच्या ठिकाणी पिरियड आली तर ती सांगताना संकोच करते। तर अशा वेळेला तिची चिडचिड होते, तिची डोकेदुखी होत असेल किंवा काय होत असेल तर अशासाठी ऑफिसेस किंवा शाळा, कॉलेज येथील वरिष्ठ लोकांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे। जर त्यांनी त्यांची काळजी घेतली तर त्यांचे कामही व्यवस्थित होईल। तर ह्यासाठी प्रत्येक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन नावाची एक मशीन येते, तर ती प्रत्येक ऑफिसेस, कार्यालयीन ठिकाणी किंवा शाळा कॉलेजच्या ठिकाणी ती मशीन लावली पाहिजे। अशाच सॅनिटरी नॅपकिनची मशीन आमच्या वरिष्ठांनी आमच्या ऑफिसमध्ये बसवली आहे, तर ती आज तुम्हाला मी दाखवते। तर ही आपली फ्लुएना वेंट सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आहे, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देते।
ही सॅनिटरी वेटिंग मशीन, त्याच्यामध्ये इन्सर्ट कॉइन टाकायचं आहे. त्यानंतर कलेक्ट युअर नॅपकिन, कॉइन टाकल्यानंतर आपण नॅपकिन कलेक्ट करायचं आहे. इथे किती स्टॉक आहे ते आपल्याला दिसलं जातं. इथे 5 रुपयाचा कॉइन टाकायचा. त्यानंतर इथून आपल्याला ते सॅनिटरी नॅपकिनचं पॅड मिळतं. ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन, चेक फॉर प्रेझेन्स ऑफ नॅपकिन्स, इन्सर्ट कॉइन, कलेक्ट युअर नॅपकिन. तर मैत्रिणींनो, या मशीनमध्ये आपल्याला पहिल्यांदा पॅड रिफिल करायचे असतात. तर हे मशीन असं ओपन करायचे. त्यामध्ये हे पॅड असे लाईनमध्ये रिफिल करून घ्यायचे आहेत. हे लॉक करायचं. मी तुम्हाला दाखवते. हा 5 रुपयाचा कॉइन आहे, तो असा टाकायचा. त्यानंतर आपल्याला लगेचच इथून पॅड बाहेर येतं. हे असं काढायचं आणि हे पॅड सॉफ्ट मुलायम आहे, ते आपण यूज करायचं. त्यानंतर ह्या मशीनमधले पॅड संपले की आपला जो वेंडर असतो त्याला कॉल करून ते पॅड मागून घ्यायचे आणि मग लगेच हे रिफिल करायचं. आपल्या सॅनिटरी नॅपकिन बद्दल बोलण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर स्वाती पाटील म्हणून ते तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देतील. कशासाठी? अगं कशाला घाबरतेस? यासाठी कशाला घाबरायचं? लाजायचं कशाला? तू घाबरू नकोस. त्यासाठी सोल्युशन आपल्या इथे आलेलं आहे. आपल्या ऑफिसमध्ये सॅनिटरी नॅपकिन बसले आहे आणि त्यातून आपल्याला सॅनिटरी जे नॅपकिन आहे ते यूज करता येणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. त्यामुळे तू घाबरू नकोस आणि घरी जायचा काही संबंध येत नाही. यासाठी तू हे यूज कर, तुला रिलॅक्स वाटेल. मैत्रिणींनो, आपल्या इथे डॉक्टर स्वाती पाटील आलेले आहेत. ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिनबद्दल डिटेल्स माहिती देणार आहेत. मॅडम, डिटेल्स माहिती द्या तुम्ही. नमस्कार मंडळींनो, आजचा हा विषय खरंच आजच्या काळानुसार खूप गहन विषय आहे. मासिक पाळी. मासिक पाळी हा विषय नैसर्गिकरित्या म्हटलं तर एक वरदान आहे स्त्रियांसाठी, कारण की त्या वरदानामुळेच आज आपण सगळे या पृथ्वी तलावर आहोत. तर आता त्या वरदानाचे पाठ, ते वरदान कसे जपायचे हे लहान मुलांना कळत नाही. पण आता सुरुवात केली तर शाळांपासून. शाळेमध्ये लहान मुलं येतात. आता आधीच्या काळी मासिक पाळी आई असायची, सगळं सांगायची. जुन्या काळी कपडा वगैरे हे प्रकार वापरले जायचे. पण आता हे जनरेशन बदललेलं आहे. तर वाढत्या काळाच्या गरजेनुसार आता हे आपण समोर आणलेलं आहे आपलं सॅनिटरी नॅपकिन मशीन. ह्याचा उपयोग कसा करता येईल आणि मुलांना ते कसं समजावून सांगता येईल याच्यासाठी प्राधान्य देण्यासाठी आपण काय करावं लागेल. मशीन अगदी सेफ आहे वापरण्यासाठी. तुम्ही बघाल इथे स्क्रीनवर दिसतंय. फक्त इथे 5 रुपयाचा कॉइन तुम्ही टाकायचा. इथून पॅड येणार. पॅड आल्यानंतर तुम्ही शाळेत मुलांना ते वापरण्यासाठी देऊ शकता. आता शाळेत येणारी मुलं म्हटलं तर लहान असतात. हल्ली मासिक पाळी ही वय 5वीला असतानाच मुलांना सहसा येते, 5वी 6वी. पण मुलांना त्याची कल्पना नसते. त्यासाठी तुम्ही जर शाळेमध्ये हे मशीन लावलात तर तुम्ही स्पेसिफिक टीचरचा नंबर देऊ शकता. पालकांना सांगू शकता की बाळा, हा त्रास तुला शाळेत जर होऊ लागला तर तू या टीचरांना जाऊन भेट, त्या तुला मदत करतील. त्यानुसार मुलींची शाळा बुडणार नाही. कारण मित्रांनो, कसं होतं, मासिक पाळीमुळे खरंच मुलींची शाळा 10 किंवा आठवडाभर ही बुडतेच. मुली कंटाळा करतात आणि ह्या कंटाळ्यामुळे त्यांचा अभ्यासात नुकसान होत आहे. त्यांची प्रगती कुठेतरी खंडित होत आहे. ती खंडित होणारी प्रगती थांबवण्यासाठी आपण ह्या मशीनचा उपयोग केला पाहिजे. पालकांनाही समजावलं पाहिजे, शिक्षकांनाही समजून शाळेमध्येही आपण मशीन अगदी लावून घेणं खूप गरजेचं आहे. काळाची गरज आहे मशीन, जेणेकरून मुलींचे शिक्षण कुठेही खंडित होणार नाही. कारण की आज एक स्त्री तुम्ही बघा कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहे, कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहे. मग ही मशीन शाळांपासून सुरुवात केली तर अति उत्तम. पुढचा भाग, शाळा संपली, मुली आल्या कॉलेजमध्ये. मुली कॉलेजमध्ये आल्या, आपण
बसमध्ये टाकणार, पण पॅड टाकतो का? कारण की आई आता मुलं मोठी झाली आहेत, आई सांगणार नाही अगं मुली पॅड टाकल्यास का चेक कर. मुलगी आली शाळेमध्ये, त्रास चालू झाला, तिला कळलं आता माझी विकेट पडणार आहे. मग काय करणार? शाळेच्या बाहेर मेडिकल नाही, मेडिकल आहे का? अजिबात नाही. आता काय करू? पण पटकन हे मशीन आलं, पॅड मिळाला, माझे लेक्चर्स बंक व्हायचे वाचले. मी यूज केला या मशीनमुळे, आता मी पूर्ण वीक कधी विसरले पॅड, घरी तर मशीनचा वापर करून कॉइन टाकला, पॅड आलं, माझे लेक्चर्स बंक होणार नाही, माझी प्रगती कुठेही थांबणार नाही. तर कॉलेजमध्ये हे मशीन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे कॉलेज संपलं, माझं ऑफिस चालू झालं. आता ऑफिसमध्ये खूप प्रकार आहेत, कॉर्पोरेटमध्ये आहेत खूप प्रकार. म्हटलं तर कॉर्पोरेट म्हणा, शाळा म्हणा, सफाई कामगार, स्त्रिया सगळीकडे कार्यान्वित आहेत. तर त्या दरम्यान पिरियड येतो, पिरियडच्या कालावधी मोनोपॉजकडे स्त्रिया वळतात. मोनोपॉजच्या दरम्यान स्त्रियांना खरंच खूप त्रास होतो. तर हा त्रास कोण समजून घेणार? मशीन. पण मशीनच्या आधी तिथे ऑफिस म्हणा, शाळा म्हणा, कॉलेजेस म्हणा, तिथे जे इन्चार्ज आहेत त्यांना जर ती कळकळ समजली, त्यांनी जर मशीन इन्स्टॉल केली तर तेही मुद्दे सॉल्व्ह होऊन स्त्रियांना खरंच खूप मदत होईल. त्याच्यामुळे ही मशीन जर प्रत्येक ऑफिसमध्ये असेल तर अगदी 5,000 पगार असल्यापासून ते 1 लाख 1.5 लाख पगार असण्यापर्यंत ही मशीन अगदी उपयोगी आहे. अगदी 5 रुपयात तुम्हाला नॅपकिन उपलब्ध आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वापर या मशीनचा केला तर खूप चांगलं होईल स्त्रियांच्या दृष्टीने. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगायची तर या नॅपकिनमध्ये 2 प्रकार आहेत. एक नॅपकिन तुम्हाला मिळतं आणि आता प्लास्टिकचा वापर आपण कमी केला पाहिजे आणि त्याचं डिस्पोजल होणंही खूप गरजेचं आहे. कारण की एवढा कचरा वाढत आहे. स्वच्छता, प्रामुख्याने स्वच्छतेच्या दृष्टीने डिस्पोजल मशीन वापरलं तर ते त्याचा वापरही होईल आणि ते वापर झाल्यानंतर टाकून दिल्यावर ते डिस्ट्रॉयही. आव्हान आहे की आपण सगळ्यांनी ह्या मशीनचा उपयोग करा आणि सेफ लाईफ जगा आणि दुसऱ्यांनाही जगायला सांगा. धन्यवाद. थँक्यू मॅडम, तुम्ही आपल्या चॅनलमध्ये आलात आणि सर्व माहिती दिलात. सगळ्यांना, आपल्या लेडीज वर्गांना सगळ्या डिटेल्समध्ये माहिती तुमच्याकडून समजली. त्यामुळे सगळ्यांनी अशीच काळजी घ्या, आपल्या मुलाबाळांना समजून सांगा. आणि स्त्रियांनो, आपण आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणार, दुसरं कोणीच आपली काळजी घेणार नाहीये. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन तुम्ही यूज करा.